केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा उद्या होणार. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांची माहिती. रमेश चेन्नीथला, व्ही.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते अभिजित देसाईंच्या कार्यालयाचं उद्घाटन. कार्यक्रमानंतर राज ठाकरे मनसे चित्रपट सेनेच्या दिशा कार्यक्रमासाठी रवाना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. सबका साथ सबका विकास म्हणत सर्व नगरसेवकांना समान निधी वाटप करण्याची पत्राद्वारे मागणी. पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये भाजप नगरसेवकांना 7 तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना केवळ 5 कोटींचा निधी. रायगडमध्ये 163 कोटींच्या जेट्टी प्रकल्पाचं मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन. कोळी बांधवांकडून रथातून मिरवणूक काढत नितेश राणेंचं जंगी स्वागत. सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि भरत गोगावले कार्यक्रमाला उपस्थित. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात पाण्यावरून जनाक्रोश. एका भागाला भरमसाठ पाणी तर दुसऱ्या भागाला कोरडे खाट असा आरोप करत दुसऱ्या भागाला कोरडे घोट असा आरोप करत म्हसवडमध्ये काढला पाणी घोटाळा मोर्चा. अमरावतीकरांच्या चिंतेत भर. 18,81,00,000 रखडलेल्या देयकामुळे कंत्राटदार आक्रमक. उद्यापासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा. तर या प्रकरणाकडे सरकारनं तातडीने लक्ष देण्याची कंत्राटदारांची मागणी. वर्धा जिल्ह्यातील नाचवण गावमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कामगिरी. 17 लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित HTBT बियाणं जप्त. 37 पोत्यांमधील 1,850 पाकिटांचा साठा पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची माहिती. परभणी मानवत महामार्गावरील यशवाडी परिसरात धावत्या कारला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवानं कारमधील सर्व प्रवासी बचावल्याची माहिती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय. पावसामुळे नाणेफेक लांबणीवर पंच 8:15 वाजता मैदानाची पाहणी करणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.